नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्करराव गायधनी, मुक्काम पोस्ट पळसे, तालुका जिल्हा नाशिक। आज आपण पुन्हा आहोत पवार सरांच्या फार्मवरती। कुठे आहेत? पत्ता सांगा सर। पांडुर्ली सिन्नर नाशिक इथं आहोत आणि गुटले सर सोबत आहेत। नियोजन जे आहे त्यांचं मल्टी फार्मिंग म्हणजे मिश्र शेती आपण ज्याला म्हणतो, त्या मिश्र शेतीच्या बद्दल बऱ्याचशा शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की अरे हे सक्सेस होईल नाही होणार, कारण की आपण लावलेलं आहे सगळ्यात पहिले ड्रॅगन, बरोबर। आणि ड्रॅगनची ही जर स्टेज बघितली तर बरोबर कळी स्टेज आहे, बरोबर, आणि कळी आणि फुलोरा स्टेज आहे, बरोबर, ड्रॅगन। त्याच्यानंतर हा मध्ये आहे पेरू। गुटले सरांचं सगळं टोटल मार्गदर्शन व्यवस्थित चालू आहे, त्यांचं नियोजन शेड्यूल बरोबर चालू आहे, बरोबर ना? एकदम गुटले सरांच्या मार्गदर्शनाने शेड्यूल वापरतो आपण, बरोबर। हे चालू आहे म्हणजे नेमॅटोड शील्ड, गब्बर, निमॅटो शील्ड वगैरे जे जे आहेत, जसं जसं गुटले सर सांगतात त्या पद्धतीने सगळं व्यवस्थित चालू आहे। आणि ही सेटिंगही, ही पेरूची सेटिंग बघा, पेरूची सेटिंग पण एकदम जबरदस्त झालेली आहे। जसं जसं आता आम्ही सांगत असतो, मी आहे, गुटले सर आहेत, त्याप्रमाणे सरांची मेहनत एकदम जबरदस्त आहे आणि त्याच्यानुसार सगळं काम चालू आहे। बघा ही सेटिंग बघा किती आहे, म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही पण। आणि याच्यासोबत तागही तुम्हाला तागच म्हणतो मी, सागही तुम्हाला दिसेल बऱ्याचशा ठिकाणी, बरोबर। हे बघा एक झाडाला 70, 80, 50, 60 हे, बरोबर। म्हणजे हे जे आहे हे फक्त कष्टाचं फलित आहे। आम्ही सांगून, मी किंवा गुटले सरांनी सांगून उपयोग नसतो, स्वतः ते पूर्ण महाराष्ट्र राज्याचे सर, तुम्ही काय ते सांगा, ही बऱ्याच जणांना माहिती नाहीये। राष्ट्रीय बंजारा परिषद नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष आहे मी, जिल्हा कार्याध्यक्ष, हा सगळा पदभार सांभाळून, समाजाचे पूर्ण पदभार सांभाळून हे सगळं काम चालू आहे। तर त्या बाजूला अजून एक काम चालू आहे सर, चला त्या बाजूला आपण दाखवू। आता ह्या स्टेजमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं की खताचं नियोजन, स्प्रेचं नियोजन, हे दोन्ही नियोजन एकदम प्रॉपर चालू आहे। सध्या आपण सांगितल्याप्रमाणे याला हायड्रोस्पीड जाणं हे गरजेचं आहे, बरोबर, दोघांनाही पण। म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं काय असणार आहे, कॅल्शियम आणि बोरॉन हे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये असणार आहे, ते जाणं महत्वाचं आहे। नंतरचा बुरशीनाशकाचा सर कोणता हात आहे ते सांगा। बुरशीनाशक आहे ना, काय करायचं, याला रोको 200 ग्राम घ्यायचं आणि सुनामी 100 ग्राम घ्यायचं। रोको पावसामुळे जे कूज वगैरे 200 ग्राम जे आहे, सुनामी 100 ग्राम हा, रोको आणि सुनामी ह्या दोन गोष्टी, रोको सुनामी आणि त्याच्यासोबत जर ॲक्वा जर घेतलं तर ते काम व्यवस्थित करतं। आता हेच नाहीये बरं का, आता याच्या सोबतच जे काम चालू आहे बघा, आता हे भर लावण्याचं काम जे चालू आहे ना, तेही तुम्हाला दाखवतो मी। म्हणजे मिश्र शेती करणं, मिश्र शेती जे आपण म्हणतो, मिश्र शेती करताना बघा, आता हे उन्हाळ्यात त्यांनी पूर्ण सावलीचं नियोजन व्यवस्थित केलं होतं, बरोबर या सर? हो हो, सावलीचं नियोजन त्यांनी केलं होतं आणि त्यातच तुम्हाला नाव काय की ड्रॅगन एकदम व्यवस्थित झालंय, बरोबर। काम चालू आहे इथं बघा, हे जी आहे घर जे आहे घर ऑलरेडी दिल्यानंतर काय होणार आहे, अजून तो पिकअप घेणार आहे, कारण त्यांनी भरलेला आहे, तुमच्यामध्ये बेसल डोस भरून सगळं झालेलं आहे। याला थोडासा बेसल डोस देणं बाकी आहे। ऑर्गॅनिक वरती त्यांनी पूर्ण ऑर्गॅनिक खताचं पूर्ण निर्मिती केली होती, खत टाकलेलं आहे, बरोबर। बेसल डोस टाकला सर, प्रॉपर पद्धतीने फोमिंग केली, कारण ही स्टेज जी आहे आता, ही स्टेज आहे फोमिंगची, बरोबर, ही स्टेज आहे फोमिंगची, म्हणजे फोमिंग पण चालू आहे त्यांचं, हे फोमिंग करणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीने हे सगळं नियोजन जर केलं सर, सगळीकडे फिरवा, अशा पद्धतीने जर नियोजन जर केलं तर व्यवस्थित राहणार आहे सर। अजून आपल्याला याचं बरोबर काय करायचं, याला तारीखचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून बरोबर हा पूर्ण फिक्स होणार आहे। आवाज बंद कर। आणि हे सगळं जे आहे ते करताना तेवढी जर काळजी घेतली आपण तर नक्कीच याचा चांगला फायदा होणार आहे। धन्यवाद। यांचाच आपण अगोदर व्हिडिओ पण बनवलेला होता, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।